महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेला सत्यशोधक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गुरुवारी शाहू चित्रपटगृहामध्ये आमदार सतेज पाटील यांनी देखील सत्यशोधक हा चित्रपट पाहिला। त्यांच्यासोबत आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री जाधव चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील नागरिकांसाठी 2 दिवस सत्यशोधक चित्रपट कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत दाखविण्यात येणार असल्याचं सांगितलं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सगळेजण आज सत्यशोधक सिनेमा बघायला आलेलो आहोत। महात्मा ज्योतिबा फुलेंच्यावर आधारित हा अत्यंत वास्तवतेला धरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निलेशजी जलमनकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे। आणि मला वाटते आजच्या या देशातल्या गढूळ वातावरणामध्ये, महाराष्ट्रातल्या गढूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे, तो सगळ्यांनी पाहावा अशी आमची अपेक्षा आहे। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि 2 दिवसामध्ये 2 शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत। त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्ववान लोकांचा इतिहास आहे, तो इतिहास आमच्या तरुण पिढी पुढे जावा हा उद्देश आमचा आहे। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।